केसरकरांवर विश्वास ठेवू नका अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे। केसरकर जंगलात जाऊन विधी करतात असं टोला राऊतांनी लगावला होता। ईशानेश्वर मंदिराच्या कामामुळे खरातसोबत ओळख झाली होती असा दावा केसरकरांनी केला। त्यावर राऊतांनी ही टीका केलेली आहे। त्यांच्या ओळखीच्या लोकांना याच्यामध्ये गुंतवणं, त्यांचे फोटो प्रसिद्ध करणं हे अतिशय चुकीची बाब आहे असं मला स्वतःला वाटतं। एक फोटो जो प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, श्रीकांतजी आहेत, मी आहे। हा जो फोटो आहे तो ईशानेश्वर मंदिराच्या साठी कॅप्टन खरात हे रस्त्याची मागणी करण्यासाठी मुंबईला आलेले होते, त्यावेळेचा तो फोटो आहे। हा रस्ता तयार सुद्धा झालाय, कोणीतरी जाऊन तो बघू शकतो। शेवटी ईशानेश्वर मंदिरमुळे माझी आणि कॅप्टन खरात यांची ओळख झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याच्यामुळे मी स्वतः देवभक्त असल्यामुळे आणि शिर्डीला जात असताना वाटेत सिन्नरमध्ये हे ईशानेश्वर मंदिर असल्यामुळे कधीतरी तिथं जाणं निश्चितपणे होत होतं। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कॅप्टन खरात यांचा ॲस्ट्रॉनॉमीमध्ये चांगला अभ्यास असल्यामुळे माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांची ओळख आहे। परंतु यामुळे काही राजकीय जे आरोप केले जातात ते मात्र अत्यंत चुकीचे आहेत। दीपक केसरकर आणि त्यांचे काही खूप जवळचे संबंध असल्याचं पण केसरकर मात्र दावा फेटाळून लावतात। केसरकरांवरती कोणी विश्वास ठेवू नका। केसरकर हा सावंतवाडीचा डोमकावळा आहे, बरं का। त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका। महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असल्यापासून त्यांना या गोष्टीचा नाद आहे। ते अनेक जंगलामध्ये जाऊन विधी करतात असे त्यांचे सहकारी सांगतात।